टिपिकल वाटेल मी विचार, पण मग लग्नासाठी तगादा लावतात की नाही घरचे मागे? आता हे तुम्हाला कोण विचारतं की मला? नाही विषय होतो ना, होतो ना? नाही विषय हा इंडियन फॅमिली मधला रुटीन विषय आणि हा नाही झाला तरी ती नॉर्मल फॅमिली नाही, ती डिस्फंक्शनल आहे असं मी समजेल. त्यामुळे होतो ना. कोण कोण लागतं मागे त्याच्यासाठी, आई की वडील? आजी. अच्छा. आजी माझी माझी आजी पण फार तसं बघायला गेलं तर तिच्या वयोमानाच्या दृष्टीने ती फार प्रगतिशील विचारांची आहे. म्हणजे तिला एका बाजूला वाटतं माझी नात माझी नात मंत्री आहे आणि इतक्या लहान वयामध्ये झाली. आणि ती मी ज्या वेळेला हे गेलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, ज्या वेळेला त्या काही घटना म्हणजे ते सरकार ज्या वेळेला पडलं आणि मी ज्या वेळेला म्हणजे पदावरून आम्ही सगळेच हे झाल्यानंतर ज्या वेळेला तिथे मी गावाला गेली त्यावेळेला माझी आजी पहिली होती बोलणारी, असं हे नाही व्हायचं म्हणजे उदास नाही व्हायचं, खचून नाही जायचं. संधी येत असते, जात असते, परत संधी येईल. आणि तो शी हॅज ऑलवेज, पण ॲट द सेम टाइम शी इज लाईक की अरे तू विचार नाही काय करत, तू विचारायचं असे अचानक विचारते ती. आणि खासकर कधी ज्या वेळेला लग्नाचे सीझन्स येतात ना त्यावेळेला ती चर्चा जास्ती प्रमाणामध्ये येत असते आणि इट इज अ नॉर्मल पार्ट अँड पार्सल. बट फॉर्च्युनेटली दे हॅव नेव्हर कम्पेअर्ड इट. उत्तर काय देता तुम्ही मला? तुम्ही अर्धवट स्टोरी सांगा. नाही अर्धवट हा करू करू करू. पण मग करतात खरंच विचार की कसं, की काय सांगतात आजीला किंवा घरच्यांना सांगतात त्याबाबत काय? I personally believe ki these are destined things. So when the right person enters your life, when destiny makes you meet that right person, it will happen. आणि तुम्ही तर आता वय सुद्धा टर्म मध्ये मोजतात राजकारणाच्या, या टर्म मध्ये पुढच्या टर्म मध्ये वगैरे. पण गुड. अदिती, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण सगळी चर्चा करत असताना तुम्ही विजन तुमचा, पण मला एक जास्त महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने पुन्हा एकदा मांडला. तुम्ही एक महत्त्वाची योजना आणतात. राज्याच्या इतिहासातली ज्या सगळ्या योजनांची कदाचित चर्चा होईल खूप वर्षांनी, त्याच्यातली खूप महत्त्वाची योजना असेल. पण त्याच्या पलीकडे सुरक्षा आपण ज्याची चर्चा केली ना, त्याच्याविषयी तुम्ही आज एक महिला म्हणून सुद्धा गोष्टी सांगावी जाता. आता असं मला वाटतं की सुरक्षा ही प्रायोरिटी आहे महिलांची, आणि त्यासाठी एक महिला प्रतिनिधी म्हणून व्हॉट डज आदिती तटकरे स्टँड फॉर? तुम्ही सरकारच्या एक प्रतिनिधी म्हणून महिलांसाठी, म्हणजे तुम्ही जेंडर इक्वालिटीसाठी तुम्ही माझ्या मते तुमच्याच विभागाचा निर्णय होता तो, आईचं नाव लावायचं डॉक्युमेंट्समध्ये. पण दॅट इज, मला असं वाटतं व्यक्तिशः, कदाचित तुम्ही अग्री करणार नाही, मला ते टोकनिझम वाटतं. रिअल जेंडर इक्वालिटी वुड कम जेव्हा अशा घटना घडणार नाही. यासाठी मंत्री म्हणून, महिला बाल कल्याण विकास विभागाच्या मंत्री म्हणून आदिती तटकरे काय सांगतील? स्टार्टिंग विथ आपण जे जेंडर इक्वॅलिटीचं जे बोललो, तो ज्या वेळेला निर्णय आम्ही विभागाकडून आणला ना की एका बाळाच्या नावासमोर त्याच्या आईचं नाव पहिलं लागलं पाहिजे, त्याच्या वडिलांचं नाव लागलं पाहिजे. सो वी सॉ इट बियॉन्ड टोकनिझम. त्याचं कारण असं होतं की जेव्हा एखादी म्हणजे आपण म्हणतो ना माती सुकते तर तिला तुम्ही आकार नाही देऊ शकत. ती ज्या वेळेला ओली असते ना त्याच वेळेला तुम्ही तिला आकार देऊ शकता. या मागची उद्दिष्ट किंवा भावना ही होती की ज्या वेळेला आम्ही हा प्रस्ताव आणला शासनासमोर की आपल्या बालकांच्या समोर आपण आईचं नाव लावलं पाहिजे, मग वडिलांचं नावलं पाहिजे, मग आडनाव लावलं पाहिजे. याच्या मागची बेसिक भावना अशी होती की जी नवीन जनरेशन जी जन्माला येईल ना, निदान त्यांच्यापासून तरी आपण हे सुरू करावं की आई आणि वडिलांमध्ये म्हणजे पुरुष आणि महिलेमध्ये फरक नसतो. ही भावना ज्या वेळेला आपण लहानपणापासून त्यांच्या मनामध्ये रुजवू ना, कारण मी हे बघितलं आहे आणि अगदी आमच्या जनरेशनपर्यंत की तुमचं रोजचं जे आहे ना रुटीन, तुमचं शाळा, तुमची पुस्तकं, तुमचा डबा भरून देणं, तुम्हाला शाळेत सोडणं, हे सगळं आई करते. पण ज्या वेळेला तुमच्या एक्झामचा रिपोर्ट येतो ना त्याच्यावर सही तुमच्या वडिलांची. तुम्ही एव्हरीवन म्हणजे आपल्या जनरेशन किंवा तुमच्याही आधीच्या ह्याच्यानी सगळ्यांनी ही गोष्ट अनुभवलेली असेल. नाऊ टाइम्स हॅव चेंज्ड. एक तर तुम्ही ज्या वेळेला बघता, म्हणजे मला आठवत नाही माझे वडील माझ्या शाळेत कधी आलेले पेरेंट्स मीटिंगसाठी. तुम्ही आज बघाल ना तुमच्या आई आणि वडिलांना दोघांनाही ॲडमिशनला इंटरव्ह्यू पण द्यावा लागत असतो आणि दोघांना पेरेंट्स मीटिंगला, पेरेंट्स टीचर्स मीटिंगला कंपल्सरी जावंच लागत असतं. हे चेंजिंग टाईम्स आहेत. बट ज्या वेळेला आपण अशा पद्धतीचा निर्णय घेतो त्याच्या मागची भूमिका ही असते की एक तर ती जी आई आहे ना तिच्या चेहऱ्यावर ज्या वेळेला तिचं मूल स्टेजवर नाव घेतं ना तिच्या नावासहित, एक 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 वेगळा आनंद आणि अभिमान तिच्यामध्ये ते जाणवतं. ही गोष्ट मी पण अनुभवलेली आहे. ज्या वेळेला मी माझ्या आईच्या नावासहित घेते, माझ्या आईच्या चेहऱ्यावर जे भाव असतात ना ह्याची मी तुलना दुसऱ्या कुठल्याही म्हणजे गोष्टीसोबत मी कम्पेअर करू शकत नसते. एक आपण लहानपणापासून मुलांमध्ये हे रुजवणं गरजेचं आहे की
मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये काही फरक नाही आहे. हा सर्वात प्रायमरी त्यांच्या आयुष्यामध्ये येणारे कोण असतात? आई आणि वडील. तर त्यांच्या आई आणि वडील हे सेम आहेत, हे इक्वल आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये. मग हा कालांतराने हा त्यांच्यामध्ये येत असतो. मी स्वतः असं समजते की शक्ती कायदा हा जो आहे हा सरकारनी अधिकाधिक प्रायोरिटीने राष्ट्रपती महोदयांकडे, त्याच्यानंतर केंद्र सरकारकडे, तिथल्या गृहविभागाकडे प्रायोरिटीने हा तिथं पाठपुरावा करून हा शक्ती कायदा लवकरात लवकर अंमलात आणणं हे महिला सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल हे नक्कीच असणार आहे. मला वाटतं खूप कडक, कारण खूप सोशल मीडियावरती लोकांना कडक शिक्षा असावी, अशी शिक्षा असावी की पुन्हा हिंमत व्हावी नाही. तुम्हाला डू यू सबस्क्राईब टू दॅट, खूप कडक शिक्षा असावी अशा कायद्यांसाठी? नो, काय होतं, ज्या वेळेला अशा पद्धतीच्या घटना घडतात ना त्यावेळेला भावना खूप तीव्र असतात. आणि त्या तीव्र भावनेत आपण म्हणतो अरे ह्याला चौकात आणून मारलंच पाहिजे, ह्याला फाशीच झाली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. लाँग टर्ममध्ये ज्या वेळेला आपण ह्या गोष्टींचा विचार करतो ना त्यावेळेला कुठे ना कुठेतरी जी पुढची जनरेशन असते ना यांच्यामध्ये हे रुजवणं की एक मुलगी जर तुमच्यासमोरून जात असेल ना तर ही अपॉर्च्युनिटी नाही आहे, ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती तुमच्यासाठी संधी नाही आहे, ती तुमची जबाबदारी आहे. बिलकुल. ह्या गोष्टी यांच्यामध्ये रुजवणं नव्या पिढीमध्ये खूप गरजेचं आहे. तुम्ही कोलकाताच्या केसमध्ये एक गोष्ट नोटीस केली, एक अतिशय विकृत मानसिकतेच्या त्या आरोपीनी एक त्या मुलीवर म्हणजे जे तिच्यावर अत्याचार केले हा एक भाग झाला. ज्या वेळेला तिच्यासाठी न्याय मागण्याची म्हणजे भूमिका ही लोकांनी घेतली त्याच्यामध्ये 70% मुलंही उतरली की त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे बाय अँड लार्ज आपण ज्या वेळेला म्हणतो की अशा पद्धतीची विकृत मानसिकता आहे, पण त्याच पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये बहुतांशी पुरुषांची सुद्धा ही भूमिका आहे की अशा पद्धतीच्या महिलांवर अत्याचार होऊ नये. ही जी भावना आहे ना, हा जो इमोशन आहे ना, हा आपल्याला अधिकाधिक म्हणजे ब्रॉडन करणं हा खूप गरजेचं आहे.